औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेलं केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असताना आणखीन एक भयानक कांड उघडकीस आला आहे. झारखंडच्या गिरिडीहमधील एका तरुणीने होणाऱ्या नवऱ्याची लग्नाच्या 3 दिवस आधीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस स्टेशनमधील हे प्रकरण आहे. भिकोडीह गावातील 21 वर्षीय नीरज हाजरा हा 5 जुलै रोजी अचानक घरातून बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी नीरज हा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरू केला. काही दिवसांनी नीरजचं अपहरण झालं असावं असा संशय त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी अधिक गांभीर्याने तपासाला सुरुवात केली. गिरिडीहचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विमल कुमार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले. पथकाने त्याचं मोबाईल लोकेशन, कॉल डिटेलची माहिती जाणून घेतली. यावेळी तपासात पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. गिरिडीहचे पोलीस त्याच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनचा शोध घेत बिहारच्या जिल्ह्याच्या बीच कोडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेला जंगलात पोहोचले. त्यानंतर या जंगलात काही दिवसांपूर्वी एकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. जंगलातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा नीरज हाजराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे नीरजची हत्या झाल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिरिडीहच्या गमतरिया गावातील उर्मिला कुमारीचं तिचा दाजी सुभाष पासवानशी प्रेमसंबंध होता. दोघे जण अनेक महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांचा प्रेमसंबंध सुरू असताना घरातील सदस्यांनी उर्मिलाचं लग्न नीरज हाजराशी ठरवलं. दोघांच्याही लग्नासाठी फक्त 3 दिवस उरले होते, परंतु उर्मिलाला नीरजशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे तिने दाजीच्या साथीने नीरजची हत्या करण्याचं ठरवलं. दोघांनी नीरजची हत्या करून बिहारच्या जंगलात मृतदेह फेकला. दोघांनी मिळून पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात दोघांचा गुन्हा उघडकीस आला आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.